राधे अगं सांग काय काय घेतलेस बाजारात जायला? दूध घेतलं, फारच छान. आणि काय ग तू काय घेतलं? नक्की ना? बरं बरं चल हो पुढे. आणि तू काय घेतलं? लोणी घेतलं, फारच छान. तू पुढे हे तू का लाजतेस? तूप घेतलं नक्की ना? बरं राधे चल मग उशीर कशाला? धन्यवाद. आलेलं पाडतो पुढील प्रमाणे निलेश कांसरे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं निलेश कांसरे. शिवाजी महाराजांनी गड जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने. शिवाजी महाराजांनी गड जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने. निलेश रावांचं नाव घेते प्रेमाच्या भक्तीने. ये त्याचप्रमाणे चंद्रकांत शिंदे उर्फ चांद्याभाई, चंद्रकांत शिंदे उर्फ चांद्याभाई यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मावशीनं त्यांचं नाव घ्यायचे चंद्रकांत शिंदे उर्फ चांद्याभाई. रस्त्याच्या कडेने चालताना चिखलामध्ये घसरला पाय. रस्त्याच्या कडेने चालताना चिखलामध्ये घसरला पाय. अहो चंद्रकांतराव राहिले कुठे? तिकडे गटारात पडले की काय? ये राधे हा घाट चढायचं म्हणजे काही सोपं काम नाही. तेव्हा एक सुंदरस गाणं बोल. मातीचा सुगंध न्यारा ओ ओ ला 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 ला. मातीचा सुगंध न्यारा दव बिंदूंचा दवारा सुटलाई गे घर घर वारा जाऊ मथुरेच्या बाजारला. हो ला 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 कृष्ण कन्हैयाची गाठ आहे. वसुदेव देवकी धन्य माता पिता पोटी बाळ जन्मलो मी गातो त्यांची गाथा. वसुदेव देवकी धन्य माता पिता
पोटी बाल जन्मलो मी गातो त्यांची गाथा आज आला आनंदाचा बाळ दृष्ट जनांचा काळ आज आला आनंदाचा बाळ दृष्ट जनांचा काळ वसुदेव देवकी रंगमाता दिला पोटी बाल जन्मलो मी गातो त्यांची गाथा वसुदेव देवकी रंगमाता दिला पोटी बाल जन्मलो मी गातो त्यांची गाथा आज आला आनंदाचा बाळ दृष्ट जनांचा काळ आज आला आनंदाचा बाळ दृष्ट जनांचा काळ आता हा बाळ मारली कंसाने मारली त्या बंदी शाळेला मारले त्या बंदी शाळेला मारले त्या बंदी शाळेला सातवा गर्भाने सुन गेला आकाशवाणी त्या वेळेला आकाशवाणी त्या वेळेला आकाशवाणी त्या वेळेला विष्णूने अवतार धरला कसा बुधवार दिन होता श्रावण माता विष्णूने अवतार धरला कसा बुधवार दिन होता श्रावण माता आज आला आनंदाचा बाळ दृष्ट जनांचा काळ आज आला आनंदाचा बाळ दृष्ट जनांचा काळ आला आनंदाचा बाळ दृष्ट जनांचा काळ आज आला आनंदाचा बाळ दृष्ट ज्यावेळी पृथ्वीवर अधर्म माजू लागला त्यावेळी पृथ्वीने गायचे रूप धरून ब्रह्मदेवाला शरण दिली तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वी विष्णुदेवाला शरण दिली तेव्हा भगवंताने अभय दिले तुम्ही निर्धास्त राहा मी वसुदेव देवकीच्या पोटी आठवा अवतार धारण करीन व दृष्टांचे नाश करीन व भक्तांचे रक्षण करीन तोच तो आठवा कृष्ण तुमच्यासमोर उभा आहे बोला कुंडलिकावरते मन काय करावे सोळा करून दीडशे 60 गोपिकांचा वेला थाट माट करून मथुरेच्या बाजार चाललाय त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी न करता आपल्या जोडीचे पेंदा सुद्धा यांच्यावरती सोपवली पाहिजे पेंदा हे सुद्धा आलो देवा आलो गाई गुरे राखी कुंजवनाला देवाने काज हाक मारीला अहो गोकुळच राज नाव हे गाज अहो गोकुळच राज नाव हे गाज कन्हैया शोभे मुरलीवाला कन्हैया शोभे मुरलीवाला देवालो या भेटीला पेंदा सुदाम जोडीला देवा आलो या भेटीला पेंदा सुदाम जोडीला गाई गुरे गाई गुरे राखी कुंजवनाला देवाने अंतरी स्वर आले काना
देवाला प्रणाम करूया. देवा हो, आम्ही तुझ्यावनामध्ये गाय गुरांचा सांभाळ करत असता आम्हाला अचानक हाक मारण्याचे कारण एकच 16 चक्र 360 मुठीला जमलेला काठ मारतो त्याच्या बाजाराचा काय त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामे विना करता माझा मनोर सोडत आहे काय देवा या आपण हे पेल्या बोल सुद्या अरे देवाने कामगिरी काय सांगितले आठवत नाही लगेच विसरला अरे देवाने आता हे इथंच सांगितले आणि आठवत नाही ती चालू आहे बरं आहे म्हणजे एक तरी चालू आहे बरं काय नाही माहिती आहे काय अरे 16 शस्त्र 360 गोपिका दाट माट करून दही दुधाची माळ भरून हा यमुनीचा घाट चढताय त्यांना अडवायचं आणखी दही दूध द्यायचं पण एवढी फक्त कामगिरी आपल्याकडे आहे कारण देवाचा हुकूम आहे मला वाटतं मला जमणार नाही तुला काय जमणार आहे दही दूध खायला जमत काय हा अरे आता पण काय आता आणून दे काय जेव्हा आपण गवळींची वाट अडवणार तेव्हाच खायला भेटणार नाही तर भेटणार नाही हा तुला काय जमणार आहे काय मला पण कळत नाही बाबा अरे काय तू मला जमणार नाही मग मी एकटा कसं काय करणार आपल्याला पण जमणार नाही बाबा आता तू काहीतरी मार्ग काढ कोबड्या आपण काय व्यवस्थित नक्की ना मार मार नको तू मारू तू वार कर माझा पोटणार बरं ठीक आहे चालेल मी मारतो ए बाबड्या जवळ नाही कुठेतरी काटलावर गेला वाटते ए बाबड्या अरे काय झालं वासाच्या वाटायला अरे लवकर या लवकर आलो आलो माझ्या जीवाचे करतोय लहान काही गुण माझी महान माझ्या जीवाचे करतोय लहान काही गुण माझी महान काले बोंबलतोच मला ओलधून तुमच्यापेक्षा मी हाय फलकान पेंद्या थांब 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 आज जाऊया संगतीला पेंद्या थांब 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 आज जाऊया संगतीला आलं मारे तांबू काय बघितलं काय हात मोड हात तू ये तू ये तू ये तू ये तू ये तू ये हा बरोबर बाबडे आहेस ना तू तुझी भाषा तशी आहे तू अरे लय दुकान झालं ना माझं लय लावला अरे तिकडे तालवा लावले ते काटलावर बस पण ती काय गेली ते हाल दिवस पत्ता नाही बघ
का? अरे 4 दिवस पकडले तुला झोप कशी लागली? अरे तत होतोय मी. अरे एवढा काय तुला नुकसान झालं माझं. अरे वागलाच गावात सगळा हुकला झाला त्या गायवर. काय म्हणतोस काय? म्हणजे काय तर 10 दिवस अजिबात काय पोटात खाया नाही. अख्ख्या वागड गावात तुझ्या एका गाईचा उकडा हा लय भारी आहे बाबा. 4 दिवस काय नाही. जाती गायची दूध तरी किती देते? दूध किती देते? अहो, काय करतो? अरे एवढ्या वागड गावामध्ये तुझ्या गाईचा उकडा आहे. होय. मग दूध पण तशी देत असेल ना? होय. मग किती देते? पाव ठेल. काय झालं? अरे पावशे काय एवढी जनता मध्ये याला खरं वाटेल काय? गावालाच नाही. काय गावांना? अरे अरे पावशे पण दूध देते हा. आणि एवढं संपूर्ण वागड गावात तुझा उकडा चालू आहे. गावाला देतो की नाही. सत्तीला माहिती आहे मग. होय होय मला वाटतं बाबड्या हा. तुला ते कपडा देत असते. अजिबात नाही. त्या बायकात मी इथे बायकांना मी कशाला देणार? तुझा गाव उकडा तुझा. हा. आणि मी कशाला विचारू बायकांना? तुला थला वाटत नाही ना. मला खरं वाटणार नाही ती बाय. ताकद आहे याला. देत्या? हा. खरोखर याचा काहीतरी गपला असणार. जमलं काय नाही ले. हा, तर काय? हा कसं काय बोलला? समजतं काय तुला. आले हा, आपण दूध आणला बरोबर आहे. बरोबर. होय, होय. ती बायकाचं पाणी वाटतात तुला पाणी वाटतं. बरोबर. बरोबर आहे. मग त्यांचं काम मी करतो. अरे भारी जाऊ दे ना. त्यांचं पाणी वाटतं तेवढा चांगला खरा नकोला माझा. बरोबर आहे. पण हो, ते बरोबर काय आहे, करणार? बरोबर आहे. हे म्हणतो अगदी मला पटलं. अरे त्या दिली का माहित नाही पडलं तू ये. तू ये काय कुठे हाय कुठे लावलाय कुठे? अरे तोदत गेलो तिकडनं पर्यंत वर गेलो रे. पर्यावरती गेला. वर गेलो आम्ही बघितली ना थांबला आणि तिथलं तांबडं तांबडं दिसलं. होय. अरे मग तांबू काय होते असणार? आता मला वाटलं रे. तुला वाटलं हा. काय नव्हती? नाही मग मग घेतली दगड आणि काय त्या मारली मारला. बरोबर आहे. बरोबर. हा. आणि तेवढ्यात मला वाघ उडी टाकलं. काय म्हणतोस काय? होय. मग काय मी घाबरलो नाही. छे, छे, छे. मग काय घाबरायचं? हा? अहो, वाघ आता आणि मी आता होय. तू घाबरला नाही मला माहिती होतं, पण जरासा भियाला असते. हा दिवस नाही. ते पण नाही. हाय. मग फुल डेअरी काय तुझी? मग वाघान काय केला काय केला? आता माझ्याकडे बघायला लागला हा. आणि दरकाळीला बोलायला लागला. होय. तू वाघाकडे बघतोय? हा. वाघ तुझ्याकडे बघतोय. बघतो. आणि डरकाळी बोलतोय. वाघ दरकाळीला बोलतो. तू काय केला? मी पण दरकाळीला बोलायला लागलो. मी आता राहिलो आणि मागणं दरकाळीला बोलायला लागलो. हुशार आहे, हुशार आहे. बघ काय द्या. बघ कोणत्या किती हुशार आहे. हा? बघ. आणि नंतर हा. वाघ दरकाळीला बोलतोय मी मागणं दरकाळीला बोलतोय. डरकाळी बोलतोय. वाघ पुन्हा बोलतोय मी मागणं बोलतोय. मग तेव्हा काय झालं माहितीये काय झालं? माझ्या दरकाळीला थांबल्या. कशाला थांबले असणार? नाही नाही? आता नाही थांबल्या. माझ्या दरकाळीला थांबल्या. मग काय केला काय केलं? आज होती पावत्याची भाजी. हा. पावत्याची भाजी पावभाजी भाजी. ती आधी मागा मधून खाल्ली. हा. मग पलत ना जर काय चालू माझ्या बाजू झाल्या. आता मला माझा काय तोडला तरी पण तिथं आहे माझी बुद्धीच नाही काही. हा? बोला मला कसं ते बोलला अरे तुला कशासाठी बोलवलं म्हणजे काय? हा आपल्याला कृष्णदेवाने कामगिरी सांगितली आहे बघ. तसली 16 शस्त्र गोपिका हा थाट माट करून हा. त्या दुधाचे माठ भरून हा. हा यमुनेचा घाट चढताय हा. त्यांना हलवायचं हा. आणि दळसून घ्यायचं. ओके एवढीच कामगिरी आहे. आलो होतो हा. मी आलो होतो आलो होतो बघा. हा हा, लक्ष्मी. हिरा तारा चला बाई फार उशीर झाला मथुरीच्या बाजारला फार उशीर झाला चला ग पोरीनो आरोळी द्या महाराजची दही घ्या दही घ्या लोणी घ्या लोणी घ्या ये
लय मजा आहे. लय मजा आहे ना? लय मजा आहे. मजा असणारच बाबड्या. देव तू घेऊन चाललेली आहे. मी हलवायचा. हा? यातनी हलवायचा आहे. हा. मी हलवतो. यांना अडवायचा आणि देव तू घ्यायचा बघ. अगं राधे हे आपल्या वाटेत एवढी मोठी दगड आहे बघ जरा सांभाळून घ्या. अरे वाट अडव ना, थांब जरा. अरे काय झालं? अरे काकी रे. अरे काय झालं? अरे ते हलवाय सांगितलं की माझ्या पोटाला पाहिजे सांगितलं. मी तुला अडवायला सांगितलं. हलवल्या. तुला झोपायला सांगितलं नाही मी. मग तू आता कोण सांगितलं होतं? काय? गप्पू नको म्हणून. बाबड्या, मी तुला काय सांगितलं? हा? गवळ्यांना अडवायचा. होय हलवल्या मी. झोपून अडवला. मग कधी अडकले होत्या? त्या पाठीवर पाय धरून गेल्या. पोटं झालं. आता जाऊ नको. बाबड्या, हा? मला वाटतं तुला काय होणार नाही का? चल, उशीर नको. ए बाबड्या, हा? तुला काय होणार नाही मला वाटतं. बहुतेक मला जायला लागणार. हा? तू माझ्या पाठीला. हा? तुझ्या पोटीला कोण? हा. बघतो मी. मावशे. मीरा. ही मावशी. राहिलो हा? मी. ही मावशे. हा. ही आपल्या आईची घर. तुझ्या येते माझ्या येते ना. तुझ्यातलं माझ्या आईची घर. तुझ्या येते बघ. हा, हा, हा. बरं, असू दे. माझ्या तर माझ्या. हा. मी सांगतो. हा. तू माझ्या पाठी. बोला लवकर. ए बाबा, ए बाबा. ए माझ्या पाठीला. तुला इकडे आहे. मावशे, तुला मुसळीच्या बाजाराला जाता येणार नाही. अरे पण मला सांगा हे तुम्ही मला सांगणारे कोण आहेत पण ओळखलाच नाही. इथे ओळखलाच नाही. नाही, अजून ओळखलेलं नाही. ओळखलेलं नाही. मावते हा, सांग. आम्हा ती नाही ओळखले. अरे, ओळखलं नाही म्हणून विचारते मारते तुम्ही का आहेत ते? कोण मारते का ते? मी सांगतो. हा. हा हा पेंद्या सुद्धा द्या. धक्क्या भावताचा धाकटा पोलगा. खरं सांगतोय ना? धक्क्या पोलगा धाकटा पोलगा. बरं पुढे बोल आणि हा वाकल्या. हा वाकड्या ए, सरळ हा तर वाकडा दिसतोय. आहे. बोबड्या, हा वाकडा नाही, हा सरळ आहे. माहिती आहे. पण हा ठरल. हा. हा धक्क्या आहे तिथं. ठरवा धाकटा पोलगा. ह्याला धाकटा कोण बोलेल अति काही. एवढूसा म्हणून तर धाकटा आहे ना तो. बरं पुढे बोल हा आता मी तू सांग, तू राहिलाय. मी अरे बोल लवकर मी काय करतोय सारखा माझ्या आधीचा ठरवा मोठा. धाकटा ना तू. वाटतंय सगळ्यांना वाटतं. माहिती का नव्हत्या काय? हा? झालं? हा? सांगितलं थोडं? नाही नाही, अजून अजून आहे? ते माझं एक नाव घे की. तुझं नाव घेऊ मी घे रे. नक्की घे. घेते मग रत्नागिरी शहर आहे किती सुंदर सगळ्यांनी माहिती आहे. रत्नागिरी शहर आहे किती सुंदर तिथे भगवती आहे एक बंदर तिथे भगवती आहे एक बंदर मी किती सुंदर मी किती सुंदर माझी बायको. बोबड्या दिसतोय वांदर बोबड्या. वांदर खूप लागलं मग. आता पुढे बोल हा. झालं समाधान? आता मी पण एक घेणार. काढायला पाहिजे मी पण एक घेणार. तू पण घेतोय? घे. पडली राहिले का? बोबड्या, आयला खरोखर भारी दिसतोय भारी. ते गुलाबाचं फुल देऊन मेल्या गुलाबाचं फुल मला कशाला देतोय घे ना. ऐकू देतोय. बरं दे काय ना आमची पण नाव घेतो. हा, घे घे. ते बोबड्या, हा? असं नाव घेशील की मला खुश झाली पाहिजे. गुलाबाचा फूल हलका झुलू झुलू. मावते बोल लवकर काय ते? गुलाबाचा फूल
गुलाबाचं फूल हलताय दिलू दुलू आणि मावती दिक्क्या दुसरा पिल्लू भारी भारी बाकी बरोबर दुसराचा पिल्लू बरोबर आहे. दुसराचा पिल्लू पण परत एक नाव घेते तुझं चालेल. आता वांदल नको श्रावण का महिना पवन कधी शोर, श्रावण का महिना पवन कधी शोर, हा बोबड्या आमचा कोंबडी चोर. तुझा काल तो पिता मी तुझा काल तो मी बघूया. नाव घेऊन झालं काय झाला झाला बस झाला बरं काय ते बोला लवकर. सांग काय तू ते फटकायचं ते अंगावरचे बाबा ऐकणारच नाही दा बाबा दा हे बाबा सावकाश मला घातू नको मागे अंगावर मावशे, तुला मथुरेला जाता येणार नाही असा कृष्णदेवाचा हुकूम आहे. मग तुमच्याकडे काही कायदा आहे की नाही. आता काय झालं तुला अगं तुझ्या फिरत आहे तुला मी याला आता मुद्दा बसवला तुझा. घरामध्ये फोन देऊ. तुला कायदा विचारला कायदा. कायदा कायदा मग फिदा काय म्हणते ती मावशी नाही म्हणाले. तू म्हणाला. हा. बरं आतून दे कायदा म्हणजे आपलं ओळखपत्र अच्छा हा ऐका हा